हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आरोपात तथ्य आढळल्यास देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील। चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य। कराड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी टप्प्याटप्प्यानं केलेल्या कारवाईचा वाचला पाढा। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा, तर आरोपी वाल्मिक कराडवरील उपचारांवर जरांगेंकडून संशय व्यक्त। उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास एकनाथ शिंदेंचा सुरुवातीला नकार होता। गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाइड स्टोरी। सत्तेत राहण्यासाठी विनंती करत मिळवला शिंदेंचा होकार। गेल्या वर्षी कोस्टल रोडच्या उद्घाटनावेळी फडणवीस बॅकसीटवर, यंदा मात्र फडणवीसांच्या हातात स्टीअरिंग, तर शिंदे झाले सहप्रवासी। उद्घाटनानंतरची विंटेज कार सफर चर्चेत। तब्येत बिघडल्यानं शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द। डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याची अजित पवारांची माहिती। हिंगोलीला गरीब जिल्हा म्हणणाऱ्या नरहरी झिरवळांना महायुतीच्या नेत्यांचे खडे बोल। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादा घेणार शाळा। विरोधकांबरोबरच अंबादास दानवेंचीही चंद्रकांत खैरेंपासून दूरी। प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातील नाराजी नाट्य समोर। महाराष्ट्रात गुलेनबॅरी सिंड्रोममुळे पहिला मृत्यू झाल्याचा संशय, तर गेल्या 24 तासात 28 रुग्णांची वाढ। पुण्यात 74 पैकी 14 जीबीएस बाधित व्हेंटिलेटरवर। महामंडलेश्वर होण्याच्या वादावर ममता कुलकर्णीची प्रतिक्रिया। किन्नर आखाडा स्वतंत्र असल्यानं संन्यास, टीकाकारांना ममताचं उत्तर। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरेंविरोधात गुन्हा। विजय रौंदळ नावाच्या नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। कर्णकर्कश व्हीआयपी सायरनसह बेदरकार गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरची पोलिसांना सस्पेंड करण्याची धमकी। संभाजीनगरचा मुजोर बिल्डर पोलिसांच्या ताब्यात। डोंबिवलीत 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षांचा चिमुकला पडल्याची धक्कादायक घटना। तरुणामुळे थोडक्यात वाचला चिमुरड्याचा जीव। पुण्यात आयटी कंपनीच्या नोकरीसाठी तरुणांची तोबाग गर्दी। तरुणांच्या गर्दीचा व्हिडिओ व्हायरल। नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल। आता 200 ऐवजी 180 प्रश्न राहणार। 20 पर्यायी प्रश्न यावर्षीपासून रद्द। सर्व 180 प्रश्न सोडवणं विद्यार्थ्यांना बंधनकारक। टोरेस घोटाळ्यात व्हिसल ब्रो असल्याचा दावा करणारा कंपनीचा सीईओ तौसिफ रियादला अखेर बेड्या। घोटाळा उघडकीस आल्यापासून फरार होता। 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर भारताच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचं दर्शन। वायुदलाच्या चित्तथरारक कसरती, तर लष्कराचं शिस्तबद्ध पथसंचलन। नमस्कार, दीपक पळसुले। रात्रीचे 10 वाजतायत। 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज प्रजासत्ताक